मध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची सरसकट मागणी होत आहे आणि त्याच संदर्भात कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांना पत्रकारांनी घेरलं। पत्रकारांच्या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर दिलं ते बघा। साधारणतः शासनाच्या नियमाप्रमाणे 151 कोटी रुपयाचं नुकसान हे वाशिम जिल्ह्यातलं झालेलं आहे। साधारणतः मे आणि जूनचं जे नुकसान झालं त्याचं आपल्याला पैसे मला वाटतं आपल्याला पैसे हे मिळालेले आहेत। आपला महत्त्वाचा जो विषय आपलं ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे। ऑगस्ट, जुलै आणि सप्टेंबरचं अजून शेतीचे पिकाचे पंचनामे सुरू आहेत। मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की ज्याचं नुकसान झालं त्या सर्वांचं पंचनामे शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील आणि ज्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांची भावना, शेवटी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा खरं तर गेलेला आहे। त्यामुळे शेतकरी दुःखी आहे, परंतु शेतकऱ्याला कुठेतरी त्यांना पण कुठेतरी त्यांना आर्थिक कुठेतरी ह्यासाठी सरकार ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पंचनामे लवकरात लवकर करून आणि लवकरात लवकर ही मदत शेतकरी वर्गाला वाशिम जिल्ह्यातल्या दिली जाईल असा विश्वास मी पालकमंत्री या नात्यानं माझ्या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नंबर 1 ला नांदेड जिल्हा आहे। तर मी सगळ्याच शेतकऱ्यांना, राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना हे नुकसान लवकरात ताबडतोब पंचनामे जे राहिलेत, जे झाले ते जमा केले ते पण लवकर नुकसान भरपाई मिळेल, शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळेलच, त्याचबरोबर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल। लवकरात लवकर दीपावलीच्या अगोदर म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर ही नुकसान भरपाई दिली जाईल। की पंचनाम्याला उशीर लागतो, पाऊस तर जोरात आहे। ऐका ना, मे आणि जून ची मदत आलेली राज्यातले आपलं वाशिम जिल्हा राज्यातलं कुठलंही शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्या 60% ओला दुष्काळ जाहीर करण्याची राज्यभरात मागणी होते। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चित प्रकारे शेवटी ओला दुष्काळ जाहीर करण्यानंतर काहीतरी केंद्राचे ह्याचे काहीतरी निकष असतात, शेवटी ते सगळे निकष बघून निश्चित प्रकारे हे तिघं नेते त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतात। आता ज्या काही गोष्टी त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, जसे की सरसकट ओला दुष्काळ हा जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री बसलेत, 2 उपमुख्यमंत्री बसलेत, ते काय निर्णय घेतील ते सगळ्यांना माहिती आहे। आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की त्या तिघांकडनं काही होत नाहीये, ते फक्त मजा मारण्यासाठी तिथे खुर्चीवर बसले आहेत असंच आपल्याला समजतं। कारण की ज्या पद्धतीने ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे सरसकट, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्या नुकसान भरपाईसाठी आता बोलता बोलता देखील कृषी मंत्री बोलले की दिवाळीच्या आधी होईल का असं विचारलं पत्रकारांनी प्रश्न। तर दिवाळीच्या आधी नाही म्हणता येणार, पण लवकरात लवकर। अरे तुमचं लवकरात लवकर किती असतं? लवकरात लवकर तुमचं वर्ष 1.5 वर्ष असतं यार, तुम्हाला कळत नाही का? वर्ष 1.5 वर्षानंतर तुम्ही भरपाई देता, दिवाळीच्या आधी का जाहीर करत नाही तुम्ही? शेतकऱ्यांना तेवढाच हातभार लागेल। तर हे सगळे एका माळेचे मणी आहेत, कोणी असो कोणताही कृषी मंत्री बसो, पण यांना कोणाला काही नाही। ज्यावेळेस काळे झेंडे दाखवण्यात आले, कृषी मंत्र्याचं काम होतं की खाली उतरून त्या लोकांची समज काढणं, त्या लोकांना उत्तर देणं, पण नाही, उतरला नाही गाडी, उलट त्याच लोकांना गाडीमध्ये टाकून बघितलं। तुम्ही बघितलं देखील असेल काही व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की त्या लोकांना गाडीमध्ये टाकलं। ही अशी आपली लोकशाही आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। लवकरात लवकर ओला दुष्काळ हा जाहीर होणं गरजेचं आहे। धन्यवाद।